ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पुण्यात ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित झालेलं आहे। या शिष्टमंडळात गोपीचंद पडळकर सुद्धा होते। मंगेश ससाणेंचंही उपोषण स्थगित झालेलं आहे। मात्र ज्या काही मागण्या मांडता येते त्याच्याबद्दलचं काय, सरकार किती गांभीर्याने या सगळ्या मान्य करतं? बघा, महत्त्वपूर्ण ज्या मागण्या मांडल्या होत्या त्यामध्ये सगळे सोयरे, हिंदू लॉ असेल, मुस्लिम लॉ असेल, ख्रिश्चन लॉ असेल किंवा पारसी लॉ असेल, यामध्ये कुठेही सगळे सोयरे हा शब्दाचा उल्लेख नाही। आणि म्हणून समस्त महाराष्ट्रातील ओबीसींचा या विषयावरती आक्षेप होता की सगळे सोयरे आपण कोणत्या धर्तीवरती लागू करणार आहात याची स्पष्टता सरकारच्या वतीनं दिली पाहिजे। आणि आम्हाला यामध्ये यश आलं असं की आता सरकारनं सांगितलं आम्ही डायरेक्ट कोणताही निर्णय घेणार नाही, सर्वपक्षीय एक बैठक होईल, त्यामध्ये उपोषणकर्ते वडीगोद्रीचे आणि पुण्याचे मंगेश ससाणे, तिकडं हाकेसर आणि वाघमारे साहेब हेही त्या बैठकीला असतील। तर तिथं सगळी साधंबाधं चर्चा होईल। आम्ही सगळे जे काही गंभीर परिणाम होणार आहेत ते सगळे काल सरकारच्या कानावरती घातले। काही लोक सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये कोर्टात पण गेलेले आहेत असं कालच्या मीटिंगमध्ये समजलं आणि त्याची 27 तारीख आहे। आता तो विषय तर आता आंदोलनकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे झाला, नंबर 1। नंबर 2, काही लोक EWS, SEBC आणि कुणबी म्हणजे ओबीसी तिन्ही पण सर्टिफिकेट एकच माणूस घेतोय आणि जिथं जशी जाहिरात येईल तशा पद्धतीनं तो सर्टिफिकेट वापरतोय। म्हणून सरकारकडे मागणी केली की प्रत्येक जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी ही आधार कार्डशी लिंक झाली पाहिजे, म्हणजे तिथं दुबार तिबार होणार नाही। सरकारनं काल ती मागणी मान्य केलेली आहे। तिसरा विषय जो होता की बाटिया आयोगानं ओबीसींची संख्या महाराष्ट्रात कमी दाखवलेली आहे। 1931ला इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली, त्याच्यानंतर जातनिहाय जनगणना झाली नाही। कालच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि सरकारनं काल त्या बाबतीमध्ये सकारात्मकता दाखवलेली आहे। चौथा विषय जो आहे तो गेल्या 9 महिन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र किती वाटप केलं त्याची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे आणि त्यामध्ये खाडाखोड करून किंवा मागं किंवा पुढं, मराठा शब्दाच्या मागं किंवा पुढं स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काही लोकांनी दाखले काढलेले आहेत। ज्यांच्या खऱ्या नोंदी आहेत त्याबाबत कुठल्याही ओबीसी नेत्याचा आक्षेप नाही, विरोध नाही, पण जर खाडाखोड करून केले असतील तर आक्षेप असायलाच पाहिजे आणि तो आमचा आक्षेप आहे। सरकारनं तोही आक्षेप मान्य केला की 9 महिन्यामध्ये जेवढे कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत त्याची पडताळणी होईल। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखले काढलेले आहेत, दाखला देणारा आणि दाखला घेणारा दोघंही गुन्हेगार समजून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या सूचना काल माननीय CM साहेबांनी दिलेल्या आहेत। दुसरा विषय महत्त्वाचा आहे की मंत्र्यांची उपसमिती पाहिजे। ओबीसी, SC, ST आणि मराठा समाज, ओबीसींच्यासाठी महाज्योती, SC साठी बार्टी, आदिवासींच्यासाठी TRT आहे आणि मराठा समाजासाठी सारथी संस्था आहे। आदिवासींची संख्या 7% आहे, SCची संख्या 12-13% आहे। तुम्ही 300 कोटी आदिवासींना देताय, SCना पण 300 कोटी देताय, 10% आरक्षण मराठा समाजाला दिलंय त्यांनाही 300 कोटी देत आहे आणि ओबीसी समाजाला 27% आरक्षण आहे, ज्यांची 54% संख्या त्यांनाही 300 कोटी देत आहे। तर हाही विषय खूप सिरियसली काल चर्चेला गेला की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची उपसमिती की ज्याला कॅबिनेटचा दर्जा असतो, म्हणजे ओबीसीचा प्रश्न हे ओबीसी मंत्र्यांच्याच नेतृत्वात सुटेल आणि येत्या 2-4 दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारनं मंत्र्यांची उपसमिती गठीत केली पाहिजे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलायझर का चमत्कार। सगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही हे केलं। मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठ्यांशिवाय सरकारचं पान हलू शकत नाही, अशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राची सामाजिक विण जी आहे ती पूर्णपणे वेगळी होती। या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या नेतृत्वातच 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार सगळे गुण्या गोविंदानं नांदत होते। घराचा कारभारी जसा असतो, कारभाऱ्यानं सगळ्या लोकांना व्यवस्थित सांभाळून घ्यायचं असतं। मराठा समाज हा महाराष्ट्राच्या कारभारी भूमिकेमध्ये स्वातंत्र्यानंतर कायम आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं स्टेटमेंट करून मराठा समाज आणि मराठा ओबीसी समाज यांच्यामध्ये जे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय यातून काही आउटपुट निघणार नाही। माझं तर त्यांनाही विनंती अशी आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या तज्ज्ञ लोकांना पण विनंती अशी आहे, तुम्ही जर म्हणताय की बाबांनो कुणबी एवढे आपले झालेले आहे दाखले, तुम्हीच मागणी करा ना सरकारकडं की याची श्वेतपत्रिका काढा।
9 महिन्यामध्ये किती सर्टिफिकेट दिलेत तुमच्या सगळं लक्षात येईल. त्यामुळं विनाकारण समाजात तेढ होईल अशा पद्धतीनं कुणीच भूमिका घेऊ नये. त्यांनी न घेऊ नये, आम्ही घेऊ नये. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. भुजबळ साहेब दंगल घडवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप जरांगे पाटलांचा. या ज्या पद्धतीने आंदोलनं दोन्ही बघितली, गेल्या 10 दिवसापासून आंदोलनं सुरू आहेत. आंदोलन करते कोणाला अरवाच्या भाषेत बोलले का, कोणाला अरे तुरे बोलले का, कुठल्या अधिकाऱ्यांना उलटं सुलटं बोलले का, संविधानिक भाषेशिवाय ह्यांनी कुठली भूमिका मांडली का, काहीच नाही. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात ही आंदोलनं सुरू आहेत. तर भुजबळ साहेब दंगल लावायचं अमुक तमुक ह्या गोष्टीला कुठला अर्थ नाही. त्या सगळ्या गोष्टी निराधार आहेत. धन्यवाद. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.